बोलताना औषध घशाखाली उतरवता माझ्या. सध्या हेच काम माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. काका ते डॉक्टर बंजनकर आलेत, गोपाळ येतोय त्यांना घेऊ. अहो चला बाहेर जावं लागेल ना. इंदू ये बाळा. नाही नाही काकू तेच येते तुला बघायला. सर या ना प्लीज. थँक्यू सो मच सर, तुम्ही आलात फार बरं झालं. तुझी आई म्हटल्यावर येणारच ना. नमस्कार. यांचे जरा रिपोर्ट दाखवा मला. गोपाळची आई मावशी. भूक जेवताय ना. नाही पूर्वीसारखं जेवण जात नाही आता, पण ही आमची इंदू आहे ना, ती बळजबरी खाऊ घालते मला. मग काय खावंच लागतं. मी खाऊ घातलं तर खात नाही, पण हिने खाऊ घातलं की बरोबर जेवते. हिमोग्लोबिन कमी आहे जरा, बाकी सगळं नियंत्रणात आहे. होतील बऱ्या त्या लवकरच. फक्त आपल्याला एक ऑपरेशन मात्र करावं लागेल. हो सर, मी तशी कल्पना दिली आहे तिला. डॉक्टर गोपाळ, यू आर राईट. कॅन्सरच्या पेशी शरीरात पसरायला सुरुवात झाली आहे, पण काळजी करू नका. मेडिकल सायन्स खूप पुढे गेलंय आजकाल. पूर्ण बरा होतो कॅन्सर. सर औषध बदलायची काही गरज आहे का? नाही नाही, आहे तीच चालू ठेवा. आणि काही वाटलं तर कळवा मला. चला. डॉक्टर साहेब चहा कॉफी काय घेणार? नाही नाही आता नको. डॉक्टर साहेब जाता जाता आमच्या विठुरायाचं दर्शन घेऊन जा. नक्की. चला. ऐकलं का काकी, कॅन्सर बरा होत असतो. विठुराया सगळं नीट करणार बघ.